वर्ध्यात आज ओबीसीचा महाएल्गार मेळावा होणार आहे। लोक महाविद्यालयाच्या मैदानावर हा मेळावा होणार आहे। या मेळाव्याला छगन भुजबळ वडट्टीवारांसह ओबीसी नेते उपस्थित राहणार आहेत। सकाळी 11 वाजता या सभेचं आयोजन करण्यात आलंय। मंत्री छगन भुजबळ, महादेव जानकर, आमदार गोपीचंद पडळकर सोबतच विरोधी पक्षनेते विजय वडट्टीवार आदी मान्यवर या मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत। वर्ध्यात आज ओबीसीचा महाएल्गार मेळावा होणार आहे। या महाएल्गार मेळाव्यासाठी ओबीसीचे नेते उपस्थित राहणार आहेत। त्यामध्ये विजय वडट्टीवार, छगन भुजबळ हे देखील उपस्थित राहणार आहेत। त्यामुळे या मेळाव्यामध्ये या नेत्यांची नेमकी काय भूमिका असते हे पाहणं महत्त्वाचं आहे। छगन भुजबळ, विजय वडट्टीवार यांच्यासह इतरही ओबीसी नेते या मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत। याबाबतचे ताजे अपडेट देण्यासाठी माझा सहकारी भूपेश बारंगे माझ्यासोबत जोडलाय। भूपेश, वर्ध्यात आज ओबीसीचा महाएल्गार मेळावा होणार आहे आणि सकाळी 11 वाजता या मेळाव्याला सुरुवात होणार अशा प्रकारची माहिती मिळते। या मेळाव्याबाबत सविस्तर काय माहिती आणि कोण कोण मान्यवर या मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत? नक्कीच करण, आज वर्ध्यामध्ये ओबीसीचा महाएल्गार सभा आज आयोजित करण्यात आली आहे आणि सकाळी 11 वाजता ही आज सभेला सुरुवात होणार आहे। या सभेला राज्याचे मंत्री छगन भुजबळ आणि विरोधी पक्षनेता विजय वडट्टीवार तसेच आमदार गोपीचंद पडळकर असो काही माजी मंत्री महादेव जानकर येणार आहेत आणि या सभेला उपस्थित राहून ते ओबीसी समाजांना यातून मार्गदर्शन करणार आहेत। आणि आता आपण बघू शकलो असं नागपूर विधानसभेमध्ये कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांनी ओबीसी आरक्षण, मराठा आरक्षण ओबीसी मराठा आरक्षण देऊ नये असेही यावेळेस त्यांनी लक्षवेधी केली होती। मात्र या सभेला छगन भुजबळ काय बोलते आणि कोणावर आरोप करते आणि या जरांगे पाटील आणि छगन भुजबळ यात दोघांमध्ये वाद होताना आपण राज्यात बघू शकतो। अशा परिस्थितीत आज या ठिकाणून काय बोलणार छगन भुजबळ, काय बोलणार आहे याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहेत। सर्वांसाठी या ठिकाणी सभेला उपस्थित राहण्यासाठी खुर्चींची व्यवस्था करण्यात आली आहे, बसण्यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे। या ठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। अशा परिस्थितीमध्ये 11 वाजता या ठिकाणी लाखोच्या संख्येने ओबीसी समाज बांधव येणार असल्याची आता आपल्याकडे माहिती पुढे येत आहे। नक्कीच भूपेश, राज्यभरात ज्याप्रमाणे सध्या आरोप प्रत्यारोप सुरू आहेत त्याच पार्श्वभूमीवर ओबीसीच्या या महाएल्गार मेळाव्यातून नेमकी ओबीसी नेते काय भूमिका मांडतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। याकडे आपलं लक्ष असणार आहे। तुर्तास या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी खूप खूप धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।